नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये एकट्या महाराष्ट्रातून जवळपास 2,75,000 मुलांनी नीटची एक्झाम ही दिली होती। या 2,75,000 मधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पहिली इच्छा हीच असते की आपल्याला आपल्या राज्यामध्ये मेडिकल कोर्सेससाठी ॲडमिशन मिळावं। मात्र महाराष्ट्र राज्याचे दरवर्षी जास्ती लागणारे कट ऑफ्स असतील, कमी असणाऱ्या सीट्स असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेसच्या मॅनेजमेंट कोटाच्या जास्ती असणाऱ्या फीज असतील, या बऱ्याचशा कारणांमुळे विद्यार्थ्यांना आपल्याच राज्यामध्ये ॲडमिशन मिळवणं डिफिकल्ट होतं। मग अशा वेळी विद्यार्थी व पालकांना इतर राज्याच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसेसमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं। व जेव्हा इतर राज्यांचा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये पहिलं स्टेट येतं ते म्हणजे कर्नाटक स्टेट। कारण महाराष्ट्रातील कॉलेजेसपेक्षा कर्नाटक राज्यातील कॉलेजचा कट ऑफ सुद्धा कमी लागतो। महाराष्ट्रातील मॅनेजमेंट कोटापेक्षा कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजच्या फी सुद्धा कमी आहेत आणि डिस्टन्सचा विचार केला तर इतर राज्यांपेक्षा कर्नाटक स्टेट हे कमी डिस्टन्सवरती आपल्यासाठी अवेलेबल आहे। या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थी व पालकांची पहिली चॉईस असते ती म्हणजे कर्नाटक राज्याची मेडिकल ॲडमिशन प्रोसेस। मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कर्नाटक राज्याने त्यांच्या स्टेटमधील MBBS, BDS, BAMS आणि BHMS या सगळ्या कोर्सेससाठी आत्ताच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज केलेले आहेत। आता याच्याबद्दल म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कॉलेजेस असणार आहेत, मागच्या वर्षी कट ऑफ काय लागलेले आहेत आणि कॉलेजेसच्या फीज काय असतात, तर या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सो सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की कोणत्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अकॅडमीमध्ये त्यांच्या मॉक टेस्ट वगैरे सुरू असतात। सो त्यांना एक अंदाज आलेला असेल की एक्झाममध्ये आपला अंदाजे स्कोर काय येऊ शकतो। आता 2024चाच विचार करायला गेला तर महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आपण ज्याला म्हणतो त्या कॉलेजेसचा कट ऑफ लागलेला आहे 596। म्हणजे 596 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला, ओपन कॅटेगरीसाठी सांगतोय मी, तर 596 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन्स मिळालेले नाहीत। सो अशा विद्यार्थ्यांसमोर दोनच ऑप्शन शिल्लक राहतात। पहिलं म्हणजे अदर स्टेटचे प्रायव्हेट कॉलेजेस आणि दुसरा ऑप्शन राहतो तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी। आता डीम्ड युनिव्हर्सिटीला जेव्हा आपण जातो तो 18, 17 लाख, 20 लाख, 22 लाख, 25 लाख अशा जादा फीस तुम्हाला पे कराव्या लागतात। रिलेटिव्हली प्रायव्हेट कॉलेजेससाठी जेव्हा आपण अदर स्टेटच्या जातो तेव्हा कम्पॅरेटिव्हली कमी फीसमध्ये आपल्याला तिथं ॲडमिशन्स मिळतात। आता महाराष्ट्राचा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचा 596 कट ऑफ लागलेला आहे। त्याचवेळी कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा 553 लागलेला आहे। म्हणजे ह्या गॅपमध्ये जे कोणी विद्यार्थी येतात तर त्या विद्यार्थ्यांची जास्त शक्यता असते की कर्नाटक राज्यामध्ये त्यांना मेडिकल कोर्सेससाठी ॲडमिशन्स मिळतं। आता 553 ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागलेला आहे तर साधारणतः या विद्यार्थ्यांना फीस काय जाते, तर विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलं स्टेट सोडून जेव्हा इतर राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातो तर तिथं आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं व फी मधल्या किंवा सीट्स मधले कुठलेही बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत। सो अशा वेळी कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल व तो या कोटामध्ये जात असेल तर त्याला मिनिमम 12 लाख रुपये पर इयर फी ही भरावी लागते। आता या फी 2024च्या आहेत, 2025 मध्ये याच्यामध्ये काही रिव्हिजन झाली तर ते अपडेट सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या अपडेट्समध्ये तुम्हाला मिळून जातील। त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये मॅनेजमेंट कोटा सुद्धा असतो, तर मॅनेजमेंट कोटाचं कट ऑफ तिथे 164 पर्यंत गेलेला आहे। मात्र मॅनेजमेंट कोटाच्या फीज मात्र जास्ती असतात, साधारणतः 22 लाख, 24 लाख, 30 लाख, 35 लाख या रेंजमध्ये कर्नाटकातील मॅनेजमेंट कोटाच्या फीज जातात। आता हे MBBS करणाऱ्या मुलांनी कोणत्या कोटामधून जायचंय, तर ज्या कोटामध्ये 12 लाख रुपये पर इयर फीस ही भरावी लागते तर अशा कोटामधून जास्त शक्यता असते की आपल्याला कर्नाटक राज्यातील मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल। आता हे झालं MBBSचं। जर आपण BAMSचा विचार केला तर महाराष्ट्रातील प्रायव्हेट BAMSचा कट ऑफ लागलेला आहे 325। आता 325 पेक्षा जर स्कोर आपला खाली आला असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं। व आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जर आपण मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेत असू, फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे तिथं वर्षाची फी आहे 2 लाख रुपये व त्याच कॉलेजमध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर 3 पट फी ही आपल्याला भरायला लागते। म्हणजे एका वर्षाला आपल्याला 6 लाख रुपये भरायला लागतात। आता ऑन एन ॲव्हरेज कोणत्याही आपण महाराष्ट्रातील कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार केला तर साधारणतः 25 लाख ते 40 लाख पर्यंत आपल्याला बजेट हे ठेवावं लागतं जेव्हा आपण मॅनेजमेंट कोटामधून महाराष्ट्रातील प्रायव्हेट BAMS कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतो। आता त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे, रेग्युलर फीमध्ये 325 कट ऑफ लागलेला आहे, पण मॅनेजमेंट कोटामध्ये कट ऑफ हे अगदी 150, 140 पर्यंत सुद्धा खाली जातात। मात्र फीज आपल्याला 25 ते 40 लाख पर्यंत पे करावे लागतात। सो अशा वेळी आपल्याकडे काय ऑप्शन शिल्लक राहतो, जर आपण कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर कर्नाटकमध्ये ऑल इंडिया कोटा आहे, त्या ऑल इंडिया कोटाची फी आहे 2.5 लाख पर इयर। आता 2.5 लाख पर इयरचा कट ऑफ कर्नाटकामध्ये किती गेलेला आहे,
म्हणजे अगदी 165 मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा 2.5 लाख पर इयरमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन्स मिळालेले आहेत. मात्र हे इनसाइड कर्नाटकामध्ये शक्यतो आपल्याला इनसाइड कर्नाटकामध्ये एवढ्या कमी स्कोअरपर्यंत ऍडमिशन्स मिळतात. काही विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांना थोडंसं बॉर्डर एरियामध्येच ऍडमिशन्स हवे असतात. मात्र बॉर्डर एरियामध्ये याच्यापेक्षा थोडेसे जास्ती कट ऑफ्स लागत असतात. आता याच्यापेक्षाही तुमचा जर स्कोर कमी जात असेल, एकदम जस्ट तुम्ही क्वालिफाय होत असाल, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन्स मिळतात. तर त्यासाठी 4 लाख पर इयर एवढ्या फीसमध्ये कर्नाटकमध्ये मॅनेजमेंट कोटा सुद्धा अवेलेबल आहे. तर 4 लाख पर इयरमध्ये 127 पर्यंत कट ऑफ्स खाली गेलेले आहेत. आता फीचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये जिथे मॅनेजमेंट कोटासाठी तुम्हाला 25 लाख ते 40 लाखापर्यंत फी भरावे लागतात, तर तेच 2.5 लाख पर इयरचा जर विचार करायला गेला तर साधारणतः 13 लाखापर्यंत फी जातात. आणि जर मॅनेजमेंट कोटाचा विचार करायला गेला ते 18 ते 20 लाखपर्यंत फी जातात. आता ह्या 18 ते 20 लाख जरी फी जात असेल तरी बरेचसे कर्नाटक राज्यातील कॉलेजेस असे आहेत जिथं 20 लाख जरी तुमच्या फीस जात असतील तरी त्या ऍडजस्ट करून 13 ते 15 लाखापर्यंत सुद्धा ह्या फीस तुमच्या ऍडजस्ट करून दिल्या जातात. मात्र त्यासाठी कॉलेजेसशी अगोदर आपल्याला बोलणं करून ठेवावं लागतं. सो हे जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर जेव्हा तुमचे नीटचे रिझल्ट डिक्लेअर केले जातील तर नीटचे रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर लगेचच कर्नाटक राज्याची ऍडमिशन प्रोसेस चालू होते व तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट हे करता येतं. आता क्रायटेरिया काय आहे तो सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं. म्हणजे जर आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंच आहे तर एलिजिबिलिटी म्हणजे काय मिनिमम मार्क्स असायला पाहिजे, डॉक्युमेंट्स काय असायला पाहिजेत आपल्याकडे, ते सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊया. पहिली गोष्ट मी मगाशी सांगितलं की आपण आपल्या राज्यातून इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं. म्हणजे समजा मी विद्यार्थी आहे, मी SC कॅटेगरीमध्ये असेल, OBC मध्ये असेल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल, कर्नाटक राज्यामध्ये मला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जाईल. जर ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं तर क्रायटेरिया सुद्धा मला ओपन कॅटेगरीचेच ऍप्लिकेबल होत असतात. म्हणजे 12वी बोर्डमध्ये कमीत कमी 50% असायलाच पाहिजे. आता PCB सब्जेक्ट आहे, 300 मार्कासाठी हा सब्जेक्ट आहे, तर 300 पैकी कमीत कमी 12वी बोर्डमध्ये मला 150 मार्क्स असतील तरच मी कर्नाटक राज्याच्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो किंवा तिथं ऍडमिशन घेऊ शकतो. दुसरं आहे की नीटमध्ये सुद्धा मिनिमम 50% तुम्हाला असायला पाहिजेत. आता हे पर्सेंटाईल आपल्याला कधी समजतात, जेव्हा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होतो तेव्हा 720 पैकी मिनिमम किती मार्क्स असायला पाहिजेत हे आपल्याला नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर समजतं. आता 2024 मध्ये ते 50% किती होते, तर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ते 162 पर्यंत होते. नंतर हे कमी होऊन 112 पर्यंत खाली गेलेले आहेत. म्हणजे अगदी 112 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये BAMS कोर्सेससाठी ऍडमिशन्स मिळालेले आहेत. त्यानंतर काय आहे की नो कॅटेगरी बेनिफिट्स. म्हणजे मी पहिला सांगितलं की कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तरी कास्टचे किंवा सीटमधले किंवा फी मधले कसलेही बेनिफिट्स कर्नाटक राज्यामध्ये मिळणार नाहीत. त्याचबरोबर फीचे कसलेही कन्सेशन्स तुम्हाला स्कॉलरशिप्स वगैरे कर्नाटक राज्यामध्ये मिळत नसतात. आता डॉक्युमेंट्स काय काय रिक्वायर्ड आहेत बघा. रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झालेले आहेत. रजिस्ट्रेशन करताना आपल्याकडे काय काय असणं गरजेचं आहे, पासपोर्ट साईज फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड. पहिल्याच जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे तर पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमचा व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट साईज फोटो हा अपलोड करावा लागतो. व्हाईट बॅकग्राऊंड असलेलाच फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर एका व्हाईट पेजवरती केलेली सिग्नेचर सुद्धा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये अपलोड करायला लागते. त्यानंतर 10वीचं मार्कशीट. आता 10वीचं मार्कशीट जरी अपलोड करायला लागत नसलं तरी तुमच्या नावाचं स्पेलिंग असेल, तुमच्या जन्मतारीख असेल, तुमचे रोल नंबर असेल, तर हे सगळं टाकण्यासाठी रजिस्ट्रेशन करतेवेळी तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. आधार कार्ड. आता आधार कार्ड सुद्धा अपलोड करायला लागत नाही, पण तुमचा ॲड्रेस टाकण्यासाठी किंवा जन्मतारीख जी आहे त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड रजिस्ट्रेशनच्या वेळी सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1st to 12th स्टडी डिटेल्स. आता स्टडी डिटेल्समध्ये काय टाकायचं आहे, फॉर एक्झाम्पल 1st स्टँडर्ड कोणत्या स्कूलमधून झाली त्या स्कूलचं नेम टाकायचं आहे, कोणत्या बोर्डमधून तुम्ही पासआउट झाला, म्हणजे CBSE बोर्ड होतं, स्टेट बोर्ड होतं, त्या बोर्डचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये काय टाकायचं असतं की कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाला. आता फॉर एक्झाम्पल नीट 2025 जे विद्यार्थी देणार आहेत त्यांची 1st स्टँडर्ड झाली असेल साधारणतः 2014 किंवा 2013च्या आसपास झाली असेल, तर तुमचं जे काही पासिंग इयर आहे ते पासिंग इयर आपल्याला या ठिकाणी टाकायचं. असं कुठं 1st स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंतच्या या सगळ्या तुमच्या स्टडी डिटेल्स तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायला लागतात. त्याचबरोबर तुमचा 12वीचा सीट नंबर. आता तुमच्याकडे मार्कशीट ऑफकोर्स आत्ता नसणार आहेत, पण तुमचे 12वीचे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट तुम्हाला मिळालेले असतील, तर त्याच्यावरती जो तुमचा सीट नंबर आहे, बोर्डाचा एक्झामचा सीट नंबर, तो सीट नंबर सुद्धा तुम्हाला या फॉर्ममध्ये भरावा लागतो.
सो एवढ्या डिटेल्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करता येतं. त्याचबरोबर दरवर्षी मुलांकडून मिस्टेक्स काय होतात बघा. आता कर्नाटका स्टेटची मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे की जिथं सगळ्यात जास्त फसवाफसवी होते किंवा विद्यार्थ्यांकडून कन्सल्टंट्सकडून पैसे घेतले जातात व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होत नाहीत किंवा फेक ॲडमिशन गॅरंटी दिली जाते की डिरेक्टली कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं जाईल व विद्यार्थी पैसे भरतात किंवा इलिजिबल नसताना सुद्धा ॲडमिशन दिलं जाईल असे फेक कमेंट्समेंट दिल्या जातात, पण नंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळत नाहीत व ॲडमिशन्स कॅन्सल होतात. तर अशा बऱ्याच केसेस दरवर्षी होत असतात व विद्यार्थी आरामात 3 ते 4 लाख रुपये अशा कन्सल्टंट्सवरती वाया घालवतात. तर काय काळजी घ्यायचं आहे, तर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार आहे तर कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन असं आहे की तुम्ही तुमचं फक्त 10वीचं मार्कशीट आणि फोटो जरी त्या कन्सल्टंट किंवा कोणी थर्ड पर्सन असेल अशा व्यक्तीला तुम्ही 10वीचं मार्कशीट किंवा तुमचा फोटो जरी दिला तर फक्त तेवढ्या डॉक्युमेंट्सवरती तो पर्सन सगळे तुमचे रजिस्ट्रेशन करू शकतो. सो कोणालाही डॉक्युमेंट शेअर करायचे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन करत असाल तर रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये तुमचाच मोबाईल नंबर आहे का, तुमचाच मेल आय डी टाकलेला आहे का हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. पासवर्ड जेव्हा तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन करणार आहात तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पासवर्ड तुम्हाला मिळाला आहे का तर हे चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याबरोबर फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट येत असते, एक PDF येत असते. तो फॉर्म भरल्यानंतर ती PDF आपल्याला मिळालेली आहे का किंवा त्याची प्रिंटआउट आपल्याला मिळालेली आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. आता रजिस्ट्रेशनची लास्ट डेट किंवा फीस किती आहेत बघा. तर लास्ट डेट आहे 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. आणि ॲप्लिकेशनची फी आहे 2500 रुपये. 2500 रुपये जर तुम्ही आत्ता भरले असतील तर परत नीटच्या रिझल्ट नंतर वगैरे तुम्हाला कसलेही पैसे भरावे लागत नाहीत. आता ही फी कोणाची आहे, तर ही गव्हर्नमेंटची फी आहे. ही फी गव्हर्नमेंटची आहे. ही काउन्सिलिंगची फीस किंवा अदर कशाची फी नाही. जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्मची 2500 रुपये फी आहे. आत्ता जर तुम्ही ही फी पे केली असेल तर पुन्हा जेव्हा नीटच्या रिझल्ट नंतर त्यांची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होते तर त्यावेळी कसल्याही प्रकारची फी तुम्हाला भरावी लागत नाही. डिरेक्टली ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट हे करता येतं. आता ज्या विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग प्रोसेससाठी किंवा कर्नाटक राज्याच्या कॉलेजेसचे कट ऑफ्स पाहिजे असतील किंवा कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल व रिलेटिव्हली काय मार्कावरती किती फी जाते, कोणते कॉलेजेस मिळू शकतात, कोणते कोर्सेस मिळू शकतात किंवा इव्हन कॉलेजेसची माहिती की कॉलेजेस कसे आहेत, हॉस्पिटल्स कसे आहेत, तर ही सगळी माहिती तुम्हाला आरंभ करिअर ॲडवायझरमध्ये दिली जाते. त्याचबरोबर दरवर्षी जवळपास ओव्हरऑल काउन्सिलिंगला आलेल्या 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील मेडिकल ॲडमिशन प्रोसेस करावीच लागते. महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन्स मिळवणं डिफिकल्ट होतं, तर त्यावेळी आत्ता केलेलं रजिस्ट्रेशन हे या विद्यार्थ्यांना उपयोगाचं दरवर्षी ठरत असतं. जर आपल्यापैकी कोणाला जर कर्नाटक राज्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल किंवा बॅकअप प्लॅन म्हणून फक्त ठेवायचं असेल, तुम्हाला त्या स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला डिसाईड करता येतं. मात्र बॅकअप प्लॅन म्हणून आपल्याकडे एक ऑप्शन असणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा हा ऑप्शन ठेवायचा असेल तर स्क्रीनवरती आरंभचा काउन्सिलिंग सेंटरचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा नंबर दिलेला आहे. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. ही सगळी जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे किंवा इथून पुढची माहिती ही सगळी तुम्हाला आरंभच्या टीमकडून ही दिली जाईल. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.